राम राम शेतकरी मित्रांनो. मित्रांनो, काळ्या आईची सेवा करत रात्रंदिवस रक्ताचं पाणी करून पिकवलेल्या कांद्याला केवळ 100 रुपये प्रति क्विंटल कवडीमोल भाव मिळाल्याने बुधवारी एका शेतकऱ्याचा बांध हा फुटला. वाहतुकीचा आणि मजुरीचा खर्चही न निघाल्याने हवालदिल झालेल्या या शेतकऱ्याने कांदा मार्केटच्या मुख्य प्रवेशद्वारावर ट्रॉलीभर कांदे फेकून दिले. एवढेच नाही तर भर उन्हात त्याच कांद्याच्या ढेगाऱ्यावर झोपून या बळीराजाने टाहो फोडला. लासूर स्टेशन तालुका गंगापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत घडलेल्या या घटनेने कृषी व्यवस्थेचे विदारक वास्तव पुन्हा एकदा चव्हाट्यावर आणले आहे. वैजापूर तालुक्यातील करंजगाव येथील शेतकरी विश्वनाथ कचरू उगले याने मोठ्या आशेने आपला 20 क्विंटल कांदा ट्रॅक्टरमध्ये भरून लासूर स्टेशन मार्केटमध्ये आणला होता. मात्र लिलावात त्यांच्या कांद्याला अवघा 100 रुपये प्रति क्विंटल भाव पुकारण्यात आला. हा भाव ऐकताच विश्वनाथ यांच्या पायाखालची जमीन सरकली. या संतापाच्या भरात विश्वनाथ उगले यांनी आपले ट्रॅक्टर थेट मार्केटच्या गेटमध्ये आडवे लावले आणि सर्व कांदा रस्त्यावर ओतून दिला. उन्हाच्या तडाख्यात त्याच कांद्यावर हताशपणे पडून त्यांनी व्यापाऱ्यांचा आणि व्यवस्थेचा तीव्र निषेध नोंदवला. त्यांच्या या आक्रोशाने मार्केटमध्ये काही काळ तणावाचे आणि सुन्न करणारे वातावरण निर्माण झाले होते. बियाणे, खते, औषध फवारणी आणि रात्रंदिवस जागून दिलेले पाणी या कशाचाच हिशोब बाजारात धरला जात नाही. गाडी भाडे आणि मजुरीपेक्षाही कांद्याला कमी भाव मिळत असेल तर मायबाप सरकारने सांगावे की या बळीराजाने जगायचे तरी कसे, असा संतप्त सवाल या घटनेनिमित्त उपस्थित केला जात आहे. घाम गाळून पिकवलेला कांदा बाजारात आणण्यासाठी विश्वनाथ यांना ट्रॅक्टर भाडे 1700 रुपये, कांदे भरण्यासाठी मजुरी 1000 रुपये आणि तोलाई 200 रुपये असा एकूण 2900 रुपये खर्च आला होता. मात्र 100 रुपये भावाने 20 क्विंटल कांद्याची पट्टी अवघी 2000 रुपये झाली. म्हणजे 4 महिन्यांची मेहनत तर वाया गेलीच, शिवाय खिशातून 900 रुपये भुर्दंड भरण्याची वेळ या शेतकऱ्यावर आली. या घटनेची माहिती मिळताच बाजार समितीचे सचिव संतोष रणेवले यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी संतप्त शेतकरी विश्वनाथ उगले यांना धीर देत त्यांची समजूत काढली. तसेच व्यापाऱ्याची चर्चा करून कांद्याला प्रति क्विंटल 50 रुपये वाढवून देत गाडी भाड्याची नुकसान भरपाई देण्याची तडजोड केली. सचिवांच्या या मध्यस्थीनंतर अखेर तणाव निवळला आणि थांबलेले लिलाव पुन्हा पूर्ववत सुरू झाले. मित्रांनो, ही बातमी पाहून एक कांदा उत्पादक शेतकरी म्हणून आपल्याला असं वाटत असेल की आपण हा कांदा नेमका पिकवला आहे कशासाठी. जर आपल्याला मार्केटमध्ये जाऊन स्वतःच पैसे देण्याची वेळ येत असेल तर या कांद्याची परिस्थिती नेमकी काय झालेली आहे हे आता वेगळं सांगायची काही गरज उरलेली नाही. आता सरकारने या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवे. जो काही कांदा बाजारामध्ये येतोय त्या कांद्याला अनुदान सरकारने द्यायला हवं. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.